नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे. हे सर्व प्रश्न शिपाई, चालक व लिपिक हे सर्व पदांसाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न उत्तरे असणार आहेत बघूया आपले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेला व्यक्ती डॅश डॅश असे होय. ग्रामपंचायतीचे कामं पाहण्यासाठी शासनाने नेमलेला व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक होय. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे? पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर जवळ शिवनेरी किल्ला हा स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, तत्वज्ञानी राणी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तत्वज्ञानी राणी म्हणून कोणाचा उल्लेख किंवा तत्वज्ञानी राणी म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो? तर अहिल्यादेवी होळकर यांना तत्वज्ञानी राणी असे उल्लेखले जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र असे उच्च न्यायालयाची स्थापना ही 1966 साली झाली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, पंचायत समितीमध्ये डॅश डॅशसाठी 50% जागा राखीव असतात. पंचायत समितीमध्ये महिला सदस्यासाठी 50% जागा रिझर्व असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार हे राष्ट्रपतीला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत मित्रांनो आणि त्यांच्या पूर्वेस गाविलगड टेकडे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न 3 ते 4 वेळा वनरक्षक मध्ये सुद्धा वारंवार रिपीट झालेला आहे, तर नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल? भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम अंमलात आणलेली होती? असे कोणते राज्य आहे मित्रांनो ज्याच्यात पंचायत राज हे सर्वप्रथम लागू झाले होती? तर ते राजस्थान राज्य आहे मित्रांनो. पंचायत राज व्यवस्था ही सर्वप्रथम अंमलात आणली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम कोणी संबोधित केले होते? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांनी संबोधित केले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. सर्व प्रश्न हे अतिमहत्त्वाचे आहे मित्रांनो, तर नोट करून घ्यायचे व आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे. प्रश्न क्रमांक 11, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जी 2014ची भरती झाली होती हायकोर्टची, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 11, सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आहेत? सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट्स आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. लोकशाही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी कोणी परिभाषित केली होती? लोकशाही लोकांचे सरकार लोकद्वारे लोकांसाठी असे परिभाषण हे अब्राहिम लिंकन यांनी केले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, नोटंकी हे पारंपरिक नृत्य कोणत्या राज्यात
प्रचलित आहे? नौटंकी हे पारंपरिक नृत्य उत्तर प्रदेश या राज्यात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणाहून सुरू केला होता? महात्मा गांधी यांनी प्रथम सत्याग्रह हे चंपारण्य येथून सुरू केला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असतात? रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले होते? भारतात पहिले आधार कार्ड हे महाराष्ट्र राज्यामध्ये जारी करण्यात आले होते. पहिले आधार कार्ड धारकाचे नाव रंजनाबाई सोनवणे असं होतं मित्रांनो, जे की महाराष्ट्रामधील नंदुरबार जिल्ह्यात राहतात. आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 बघूया. अकबराचे चरित्र अकबरनामा हे खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले गेले होते? अकबराचे चरित्र म्हणजे अकबरनामा हे फारसी भाषेमध्ये लिहिले गेले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती हे प्रतिभा पाटील हे होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणते आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे. भारतातील 25वे उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका हा देश कोणत्या सामुद्रधुनीपासून वेगळा झाला आहे? भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका हा देश पालकंची समुद्रधुनी या समुद्रधुनीपासून वेगळा झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होत्या? उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश हे लीला सेठ हे होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतामधील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? भारतामधील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ संबंधित राज्याचे राज्यपाल देतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. अर्थशास्त्र या विषयासाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात झाली होती? अर्थशास्त्र या विषयासाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार हे 1969 सालापासून देण्यास सुरुवात झाली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा आहे. धाबे दणानने या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? धाबे दणानने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ म्हणजे प्रचंड घाबरणे होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो, तो नोट करून घ्यायचे. असेच पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी व इतर सरळ सेवेसाठी आपण महत्त्वाचे टॉपिकवरती व्हिडिओ आणत असतो. जे प्रश्न वारंवार रिपीट होतात किंवा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तसेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतच असतो मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जोहार.